मंगळवारी दिवसभराच्या उन्हाच्या तडाख्यानंतर रात्री वातावरणात अचानक बदल झाला. 8च्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहरात अर्ध्या तासात धुवांधार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं. वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडं कोसळली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडीही झाली. विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यानं वीज पुरवठाही खंडित झाला होता. इचलकरंजी शहर परिसरासह ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली होती. जनता बँक चौक परिसरात असणाऱ्या नेताजी कामत यांच्या घरावर वीज कोसळल्यानं घराचं मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी झाडं कोसळल्यानं वाहनांचं नुकसान झालंय. अनेक घरांवरील पत्रेही वादळी वाऱ्यामुळे उडून गेलेत. विद्युत तारांवर झाडं कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता. करवीर तालुक्यातील खुपेरे इथं वादळी वाऱ्यामुळं 22 घरांवरील कौले पत्रे उडून गेलेत. साबळेवाडीतही अनेक घरांवरील पत्रे उडालेत. वादळी वाऱ्यामुळं सुमारे 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय.